घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. स्वातंत्र्यपूर्व काळात कट्टा पंचक्रोशीतील किंबहुना दशक्रोशीतील मुले मुली शिकली पाहिजे या हेतूने योगात्मक डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून 1926 मध्ये वराडकर हायस्कूलच्या रूपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत ज्ञानरूपी रोपटे लावले. आज या ज्ञानरूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉक्टर दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा अशा पद्धतीची 3 युनिट कार्यरत आहेत. या 3 युनिटच्या माध्यमातून गेल्या 100 वर्षात लाखो विद्यार्थी या ज्ञानमंदिरातून शिकून समाजात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आज या संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत असून दिनांक 11 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 या 4 दिवसात हायस्कूलचा शताब्दी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यास उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासहित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी बोलताना केले. कट्टा येथे वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कट्टा येथे संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला सचिव सुनील नाईक, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी उपस्थित होते. संचलित वराडकर हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या पत्रकार बंधू-भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हे 1926 साली योगात्मक काकासाहेब वराडकर यांनी स्थापन केलेलं आहे आणि तिथून 2026 म्हणजे जवळजवळ 100 वर्ष हे ज्ञानदानाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही संस्था वराडकर हायस्कूल, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या 3 युनिटच्या माध्यमातून करत आहे. म्हणजे आजपर्यंत लाखो विद्यार्थी इथून पासआउट होऊन गेलेले आहेत. अनेकांनी एक वेगळ्या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आपलं नाव कमवलेलं आहे. तर अशा ह्या शिक्षण संस्थेमधील वराडकर हायस्कूलचं हे 100वे वर्ष 11, 12, 13, 14 एप्रिल रोजी आम्ही त्याची सुरुवात करत आहे ह्या वर्षी शतक महोत्सवी वर्षाची. आणि त्या शतक महोत्सवी वर्षामध्ये आम्ही माननीय खासदार नारायणरावजी राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, निलेश राणे, जिल्हाधिकारी हे आशिष असे अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये आपले उपस्थित लावणार आहेत. आणि ह्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून 3 युनिटचे आमचे कर्मचारी आहेत, शिक्षक वर्ग आहेत, हे खूप जोमाने कामाला लागले. माझे विद्यार्थी जोमाने कामाला लागले आहेत, आम्ही सगळे जोमाने कामाला लागलेलो आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीनं हा न भूतो न भविष्यती असा एक सुंदर कार्यक्रम, देखणा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. ह्या अनुषंगानं आम्ही सगळी कामाला लागलो आहे. या वर्षीपासून आम्ही नवीन एक वाढीव इमारत आम्ही त्याचं बांधकाम सुरू केलं आहे. नवीनच आणखीन एक नवीन इमारतीचं आमचं प्रयोजन आहे. आमच्या डोक्यामध्ये एक मनीषा आहे. तर त्या माध्यमातून ह्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही ह्या गोष्टीचं आम्ही हे करणार आहोत, मुहूर्तमेढ रोवलेली आहेत आम्ही. तर आमच्या या 4 दिवसाचं ज्या पद्धतीचं जे आमचं वृत्तांकन आहे ते तुम्ही तुमच्या स्पेसिफिक तुमच्या ह्याच्यामध्ये करालच, त्याबद्दल आम्हाला जमत नाही आहे. पण तुमचं सहकार्य असं नेहमी आम्हाला लागू देत अशी मी तुम्हाला एक प्रामाणिक अपेक्षा मी तुमच्याकडे व्यक्त करतो आहे. आणखीन तुम्हाला थोड्या वेळात आम्ही सगळे निमंत्रण पत्रिका आणि प्रेसनोट आम्ही देऊ, त्याबद्दल वादच नाही. आणि तुम्ही आता आम्हाला काही विचारायचं तुम्ही विचारू शकता. काही गोष्टी असतील, तुम्हाला काही तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असते की काय आम्ही करणार आहोत किंवा काय करायचं आहे, हे तुम्हाला काय माहिती पाहिजे तर आम्ही देऊ शकतो. धन्यवाद.
एक चांगला आमचा गोष्ट म्हणजे आम्हाला आनंद वाटेल की असं तिथं काही चांगली गोष्ट असेल ना तर आम्ही मुद्दाम व्हिजिट करतो. आम्ही स्वतःचं पेट्रोल काढून गाडी करून आम्ही जातो, तिथं काय चाललंय ते बघतो, कारण ती आमच्याकडे राबवताना योग्य होईल. असंच 5-6 वर्षापूर्वी मला एक निनावी फोन आला की असं असं आहे, आणखीन ही तुमच्याकडे योजना तुम्ही राबवताय का बघा. तर ठीक आहे म्हटलं. मग माझ्या सहकार्याला मी घेतलं आणि आम्ही दाभोळ हायस्कूलला आम्ही गेलो. दाभोळ हायस्कूलमध्ये त्यांच्याकडे ते आयबीटीचा एक प्रकल्प राबवत होते की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पुण्याची एक कॉस्ट टू कनेक्ट ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून ही ॲक्च्युली तर त्यांनी तिथं आम्ही ते बघितलं. आम्हाला खूप चांगलं वाटलं की ह्या मुलांना एक बेसिक नॉलेज येण्यासाठी ही खूप उपयोगी होईल. म्हणून आम्ही स्वतः संस्थेने इन्व्हेस्ट करून 5.5 लाख रुपये आम्ही स्वतः इन्व्हेस्ट करून ते मटेरियल आणून त्यांच्याशी आम्ही कनेक्ट झालो. आणि त्या कॉस्ट टू कनेक्टच्या उगम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेले 3-4 वर्ष ही सेवा जी देतोय त्यातून अनेक चांगले विद्यार्थी घडत आहेत. हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण अशा गोष्टी घडणं, कोकणामध्ये इतकं चांगलं टॅलेंट आहे ते कसं वरती येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि त्याला एक चांगलं यश येतं. आणि ह्या 100व्या वर्षी इथून पुढं अजूनही आम्हाला चांगले काही ॲक्टिव्हिटीज असतील ते आम्हाला राबवायचे आहेत. जसं टुरिझमचं आणखी आहे हे ह्या वर्षीपासून आम्ही राबवू. अशा अनेक योजना आम्ही भविष्यामध्ये राबवतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यालय हे कॉलेज 2008 मध्ये सुरू झालेलं आहे आणि आज तागायत आर्ट्स, कला आणि वाणिज्य हे 2 शाखा आमच्याकडे कार्यरत आहेत. सुरुवातीला मुलं आमची मोठी होती, पण आता ही मुलं 250च्या घरामध्ये पोहोचली आहेत. आपल्या पंचक्रोशीचा विचार केला तर अनेक सिनियर कॉलेज या ठिकाणी वावरतात. त्याच्यामध्ये आमचं एक छोटंसं कॉलेज या ठिकाणी गेली 17 वर्ष या ठिकाणी उत्तमरित्या काम करते. सरांनी सांगितल्याप्रमाणे 100% निकाल तर आमचा आहेच, पण त्याचबरोबर ज्यावेळी वराडकर हायस्कूल सुरू झालं, वराडकर हायस्कूल नंतर ज्युनियर कॉलेज झालं, त्यानंतर इंग्लिश मिडियमची आवश्यकता होती, इंग्लिश मिडियम झालं आणि इथल्या कट्ट्यावरच्या पंचक्रोशीमधल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून 2008 मध्ये हे आमचं डॉक्टर दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज बघितलं तर इथली मुलं अनेक प्रकारे नोकरीमध्ये, म्हणजे प्रशासकीय नोकरी असेल, शासकीय नोकरी असेल किंवा अन्य अनेक पदांवरती काम करताना दिसत आहेत आणि हे आमच्या या महाविद्यालयाचं भूषवळ आहे. तसंच या ठिकाणी आता नुसतं आम्ही या कला वाणिज्य करता करता मी TY पर्यंत शिक्षणावर अवलंबून राहिलो नाहीये. तर आता गेल्या वर्षी अशी एक बाब झाली की मुंबई विद्यापीठाचे आयडॉलचे आपल्याकडे मास्टर डिग्रीचे काही कोर्सेस जे आहेत त्याला मान्यता मिळाली आणि त्याची सुरुवात याच शतक 900 वर्षामध्ये या वर्षीपासून होत आहे. याच्यामध्ये MA मराठी असेल, MA हिस्ट्री, MA अर्थशास्त्र, MA सायकोलॉजी, MA सोशियोलॉजी असे अनेक विषय जे आयडॉल मुंबई विद्यापीठाने आपल्याला दिलेले आहेत त्याची सुरुवात आमच्याकडे या वर्षीपासून होत आहे. आणि योगायोगाने कालच अशी विषय आला की आपल्या या सेंटरसाठी देखील विद्यापीठाने आमच्याशी पत्रव्यवहार सुरू केलाय आणि त्याचं सेंटर देखील परीक्षेचा आमच्याकडे या ठिकाणी या वर्षीपासून सुरू होईल. असं हे पूर्णतः आमचं हे विनाअनुदानित चाललेलं हे कॉलेज आहे. हे कॉलेज जरी विनाअनुदानित असलं तरी सुद्धा आमचे सर्व विद्यार्थी हे या जिल्हा स्तरापासून तर विद्यापीठ स्तर असो, नॅशनल स्तर असो, इंटरनॅशनल स्तर असो इथपर्यंत जाऊन आपले या कलागुण साजरे करत असतात. आपल्याकडे या ठिकाणी आपल्या कॉलेजचा एक विद्यार्थी होता सुबोध मालणकर, माझे विद्यार्थी, तो विद्यापीठाच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन संगीत क्षेत्रातून त्या ठिकाणी पखवाज वादक त्याच्यातून तो मुंबई विद्यापीठामधून इंटरनॅशनल स्तरावरती जाऊन त्याने आपल्या कॉलेजला रिप्रेझेंट केलेलं होतं. त्याशिवाय अनेक पोलीस भरतीमध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी उतरतात. अनेक विद्यार्थी या ठिकाणचे पोलीस या ठिकाणी झालेले आहेत. हे आमच्यासाठी भूषवळ बाब आहे. म्हणजे आम्ही जरी नॉन रेंटेबल काम करत असलो तर सुद्धा अनेक प्रकारचे विद्यापीठाच्या नियमाशी अनुषंगून असलेले विविध प्रोग्राम असतील, विविध कार्यक्रम आहेत, विविध शासकीय कार्यशाळा असतात, त्यांना सेमिनार असतात, वर्कशॉप असतात, हे सगळं आम्ही यावर्षी घेत आहोत आणि पुढेही अशीच आमची प्रगती जी आहे ती उत्तरोत्तर चालत राहील त्या ठिकाणी. परत अनेक काही कोर्सेस जे आहेत याच्यामध्ये आता करिअर कट्टा विभाग आम्ही सुरू केला आहे. तो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला हे करून देतोय. आता या 3 वर्ष आम्ही सुरू केला करिअर कट्टा विभाग आणि योगायोगाने एवढी सुंदर बाब झाली की 3 वर्ष आमच्या कॉलेजला मानांकन मिळालं आणि 3 वर्ष या करिअर कट्टा विभागातून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून मला त्या ठिकाणी जिल्ह्यातून माझा नंबर आला. त्याशिवाय माझ्या सहकारी जे स्टाफ मेंबर आहेत त्यांचाही त्या ठिकाणी गौरव झाला. शेवटी आमचा गौरव झाला काय म्हणजे आमच्या कॉलेजचं नाव त्या ठिकाणी आलं. म्हणजे ही उल्लेखनीय बाब जी आहे ती आमच्या कॉलेजच्या माध्यमातून घडते. त्याशिवाय आमच्या विभागाकडे NSS विभाग आहे जो सोशल आमचं वर्क करतो. त्याशिवाय DLB विभाग या ठिकाणी काम करतोय. सांस्कृतिक विभाग महोत्सवमधून आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करतोय. त्याशिवाय क्रीडा स्पर्धा असतील असे अनेक त्या ठिकाणी उपक्रम जे आहेत ते आम्ही या नाविन्यपूर्ण उपक्रम या आमच्या मुलांसाठी घेण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आणि आम्हाला भर घालायची आहे ती की आणि मुलांसाठी
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही काम करता अनेक काही शासकीय उपक्रम याच्याशिवाय आणि काही सुरू करता येतील का, त्याशिवाय काही कोर्सेस सुरू करता येतील का, याचाही अभ्यास आमचा भविष्यकालीन चालू असेल आणि भविष्यात नक्कीच याच्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही उल्लेखनीय या ठिकाणी कामगिरी करू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.